तर गुड मॉर्निंग. ती ही आहे तर ही खूप सिंपल अशी रेसिपी आहे. आपण काय करायचं आहे, रात्रभर किंवा दिवसभर मीन्स 12 ने अबाउट किंवा 10-12 तास आपण हे जे चणे किंवा काबुली चणे जे काय आपल्याकडे असेल ते भिजत ठेवायचे. नंतर असं छान पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. उकळून घेतल्यानंतर हे काढायचं आणि तव्यावर ठेवायचं. तव्यामध्ये थोडंसं मी ऑइल टाकलं आहे. ठीक आहे, हा थोडंसं ऑइल आहे. ऑइल टाकलं, मग ते दाणे टाकले, त्यावर थोडंसं मीठ, तिखट आणि थोडंसं धना पावडर टाकलं आणि ते सिमवर शिजवायचं आहे. आणि ह्यानंतर एकदम टेस्टीशी अशी हे दाणे तयार होतील आणि खूप इझी आहेत. इन्स्टेड ऑफ आपण कुकरमध्ये ते बॉईल किंवा त्यांना शिजवण्यापेक्षा त्याची भाजी टाईप करण्यापेक्षा हे लवकर होऊन जातं, फ्राय काइंड ऑफ. पण उकळायची प्रोसेस ऑलरेडी झाल्यामुळे काय होतं की हे जे तुम्ही आता हे करत आहात याला तुम्हाला खूप फ्राय करायची गरज आहे. थोडंसं असं त्याला तेल लागेपर्यंत, म्हणजे थोडंसे काय म्हणतात, थोडेसे ते क्रिस्पी टाईप्स होतं. नॉट क्रिस्पी प्रॉपरली, बट एकदम ते सॉफ्ट नाही राहत. ठीक आहे, थोडेसे ते कडक होतात, थोडेसे, अँड इट रिअली टेस्ट गुड. हे बघा, शिजल्यानंतर हे असे दिसत आहे. हे खूप इझी रेसिपी आहे, लवकर बनते. आणि आपण जेव्हा तो एक दाणा पाहता थोडासा क्रिस्पी लागतो, थोडासा क्रिस्पी असतो, टेस्टी लागतो. तेलाचं पण छान कोटिंग झालं आहे, थोडंसं तिखट पण दिसून राहिलं, इथे मीठ पण आहे. त्यामुळे आपण हा एक दाणा जेव्हा खातो ही खूप दिस इज अ काइंड ऑफ गो टू रेसिपी. पटकन होते. कुठे सपोज जायचं आपल्याला, सकाळी काही नसेल आपल्याकडे, तर पटकन करायचं आणि खायचं किंवा डब्यात भरलं आणि निघालो, बस. सो गुड वन.